सोनपावलांनी घरोघरी गौराईचं आगमन हे झालेलं आहे. खरं तर गौरींचे अनेक वेगवेगळी नवनवीन रूपं जी आहेत ती बघायला मिळत असतात. मात्र जुनं नाशिक परिसरात राहणाऱ्या अंकुश शहाणे यांच्याकडे आपण जर बघितलं तर या गौरी ज्या आहेत त्या थेट जर्मनीहून आणण्यात आलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर त्यांचं रूप जे आहे ते खरं तर गोजीरवाणं आहेत, आकर्षक असं रूप आहेत. प्रत्येकाचं खरं तर ते लक्ष वेधून घेत असतात. जवळपास 3 वर्षांपूर्वी जर्मनीहून त्यांनी या मूर्ती बनवून आणलेल्या होत्या. यातील एका गौरीचं वजन हे तब्बल 80 किलो एवढं आहेत आणि शिवण लाकडापासून या मूर्ती ज्या त्या तयार करण्यात आलेल्या होत्या. आपण जर बघितलं तर दरवर्षी काही ना काही या मूर्तींना वेगळा असा आरास जो आहे, गौरींना वेगळा आरास जे आहे ती करण्यात येत असते आणि यंदा दाक्षिणात्य पद्धतीने पूर्ण या गौरींचा साज जो आहे तो करण्यात आलेला आहे. पूर्ण त्यांच्या घरातील हॉल जो आहे तो हॉलच खरं तर या संपूर्ण देखाव्याने भरून गेलेला आहे. आपण हे अंकुश शहाणे आहेत, त्यांच्याशी बोलूयात. नक्की कशी त्यांनी मेहनत घेतलीत, कसं संपूर्ण त्यांनी हे साकारलं आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. अंकुश, मला सांगाल की खूपच सुंदर अशा गौरी आहेत, कशी मेहनत घेतली? मेहनत म्हणजे हे तेच बुद्धी देत असतात लक्ष्म्याच. तर आमच्याकडे गेल्या 3 ते 4 वर्षापासून गौरी बसता आहेत. तर गौरींचं आम्ही दरवर्षी एक वेगवेगळं रूप देतो. जसं पहिल्या वर्षी आम्ही सरस्वतीचं रूप दिलं होतं, ते पांढऱ्या व्हाईट पैठण्यांमध्ये होतं. दुसरं रूप होतं ते आपलं दुर्गेचं रूप होतं. तर त्याच्यामध्ये दुर्गेचा मातेचं पूर्ण रूप आपण त्याच्यात साकारण्यात आलं होतं आणि 9 दुर्गांपैकी हे रूप वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर आम्ही दरवर्षी एक वेगवेगळ्या प्रकारचं रूप देण्याचा प्रयत्न करतो. तर ह्या वर्षी आम्ही जे रूप दिलेलं आहे ते तिचं रूप आहे ब्रह्मचारिणी, म्हणजे नवदुर्गेचं दुसरं रूप. तर ते ब्रह्मचारिणी म्हणजे काय की तपस्या करणारी, ती शांतीचं एक प्रतीक आहे. तर ते प्रतीक काय करतं की शांती स्वरूप एक प्रदान करतं. आणि आपण घरात काय करतो की शांतता, सुख, समृद्धी ह्या गोष्टीसाठी आपण कायम प्रयत्न करत असतो. तर ते प्रयत्न करत असताना आपण असा विचार करतो की ते रूप आपण देवाकडे आपण मागत असतो की माझ्या घरात सुख, शांती, समृद्धी ह्या गोष्टी दे. तर त्याच्यासाठी आम्ही यावर्षी शांतीचं प्रतीक म्हणून आम्ही एक ब्रह्मचारिणीचं रूप दिलेलं आहे. पहिल्या ज्या होत्या पद्धतीत पहिल्या काय खड्याच्या लक्ष्म्या बसवत यायच्या. तर खड्याच्या लक्ष्म्या बसवण्यासाठी मग आम्ही काय केलं की आमच्याकडे जेव्हा लक्ष्म्या आल्या तर मग पहिल्यापासून पाश्चिमात्य ज्या पद्धती ज्या आहेत त्या गोष्टी, तर त्या आम्ही त्या पहिल्यापासून सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही पहिले खड्याच्या लक्ष्म्या बसवल्या. आमच्याकडे पितळी लक्ष्म्या ज्या आहेत तर त्या पितळी लक्ष्म्या आमच्याकडे पाहुण्या म्हणून आल्या. तर माझी खूप इच्छा होती का ते पाहुण्या म्हणून आल्या पण काहीतरी एक वेगळं रूप असावं. तर ते वेगळं रूप असावं म्हणून मग मी एक जर्मनच्या आर्टिस्टकडून, म्हणजे त्यांच्याकडून त्यांचे ते डोळे वगैरे, ते जर्मन आर्टिस्ट आहे जे रिअल, म्हणजे आपण म्हणतो ना की एक देवाचं रूप असतं, ते रूप एक डोळ्यातूनच तुम्हाला काही मागायचं असेल किंवा काही गोष्टी त्यांच्याशी बोलायच्या असेल तर आपण प्रत्येक व्यक्ती किंवा देवाकडे बघताना हे डोळ्याच्या नजरेत बघत असतो. तर ते डोळे खरंच एक जिवंत असावेत. ते डोळे एक जिवंत असावेत. तर त्या जिवंत डोळे असण्याचा प्रयत्न असण्याचा मी त्या आर्टिस्ट किंवा त्यांचं जे काम आहे ते बघून मी त्यांच्याकडून त्यांना मी ते ऑर्डर केली किंवा त्यांना मी ते त्यांच्याकडे मागणी केली की मला अशा लक्ष्म्या तुम्ही बनवून द्या. तर त्यांनी ते लक्ष्म्या सुंदर रूपात का की त्यांना त्यांचे केस आहेत ते केससुद्धा आपले ओरिजिनल, म्हणजे जे एक सिल्क पॅटर्न असतो तर ते एक त्या केसांचा तो एक पॅटर्न पूर्ण रिअलमधला घेतलेला आहे. नंतर त्यांना नखं आहेत जे आपण त्यांना नेल पेंट लावू शकतो किंवा त्यांचा जो कलर कॉम्बिनेशन किंवा आपण म्हणतो ना एक साज असतो, एक तो कुठे एक घरातली एक स्त्री जरी आवरून जायची असेल तर तिचा तो पूर्ण वेशभूषा करून जाते. तर ती ज्या पद्धतीची साडी आहे त्या पद्धतीची नेलपेंट लावता यावी म्हणून मी त्यांना नखांचाही प्रकार त्यांना सांगितला की तुम्ही त्या पद्धतीत मला काहीतरी द्या. त्यांना पाय पाहिजे तर मग पाय मोस्टली आपल्या नाशिकला, म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येकाच्या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत गौरींच्या. तर मला या लक्ष्म्यांना पायसुद्धा पाहिजे होते. तर मग ते पायसुद्धा त्यांना पायांना प्रॉपर त्यांना चाळ घालता यावे, कारण की लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हटल्यानंतर तिचे पूर्ण थाट ती शृंगार घेऊन येते. तर तो शृंगार पूर्ण असावा म्हणून मी तो शृंगार पूर्ण तिला घालण्यासाठी त्यांना पायांना त्यांचे चाळ. मग माझी लक्ष्मी अशी असावी की तिचं रूप दिसल्यानंतर ती लक्ष्मी हा शब्दच तोंडातून बाहेर पडला पाहिजे म्हणून मी त्यांना प्रत्येक वेळेस त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पैठण्यांचा एक आरास आम्ही वेगवेगळ्या हे करत असतो. त्याचबरोबर आता गणपती पहिले येतात. मग गणपतीचं आम्ही काय करायचं डेकोरेशन, तर मग पहिले आम्ही एक वर्षभरात तर आपल्या डोक्यात आमच्या विचार तर तोच असतो, कारण की दिवाळी आणि दसरा याच्यापेक्षा मला जास्त आमच्या गौरी जास्त महत्त्वाच्या वाटतात. दसरा आणि दिवाळी हा आम्हाला आमच्यासाठी गौरीच हाच आमचा आज दिवाळी दसरा आहे. तर त्यासाठी मग काय केलं की त्यासाठी एक साऊथ इंडियन कन्सेप्टमध्ये, म्हणजे केळीचे झाडं वगैरे जुन्या पद्धतीत आपण शगुन म्हणून कोणाच्याकडे लग्न असेल तर काय असेल तर पहिली पद्धत काय करायचे, मांडवाला केळीचे पान लावायचे, बाग उभे करायचे, त्याच्यातून तोरणं वगैरे लावायचे. म्हणून मग आम्ही पूर्ण केळीचा बागाचा एक छोटासा आरास प्रयत्न केला. वरतून पक्षी उडतायत म्हणून थोडंसं पक्ष्यांचा आरास दिला की जेणेकरून ते हायलाईट व्हावे. हा एक पद्धत त्याच्या मागे होती.
नंतरून गणपती हा आपला एक शुभ प्रतीक मानलं जातं. आमच्या घरी बघायला गेले तर 2 गणपती तुम्हाला बघायला भेटतील. तर 2 गणपती कसे की एक वर्षभर बसतो आणि एक वर्षभर बसल्यानंतरून दुसरा येतो आणि एक विसर्जनाच्या दिवशी विसर्जन होतो. म्हणजे आमच्याकडे वर्षभर गणपती बसतो. मग त्यांचाही आरास इतका सुंदर असावा की त्यांनाही आनंद झालाय. ते गणपती येतात म्हणून आपल्याकडे लक्ष्मी येतात. तर त्यांचा आरासही मग मी ते कुठेतरी साऊथ इंडियन कन्सेप्टमध्ये मग त्यांचे मुकुट जे आहेत ते मुकुट सुद्धा आपण घरीच बनवलेले आहे. कोणाकडून कोणत्याकडे आर्टिस्टकडून ते केलेलं नाही आहे. थोडी प्रयत्न आपणही करावे, थोडेफार हातभार आपणही लावा, आपणही त्याच्यासाठी काहीतरी कष्ट घ्यावे, तर ते आपल्याला तो देव पावतो. म्हणून आपण त्यांचे गणपतीचं मुकुट पण आपण त्याचं डिझाईन केलेलं आहे. तर त्याच्यानंतर माझ्याकडे नवदुर्गा बसतात. लक्ष्मी माझ्याकडे 2 पितळी बसतात. या रूप घेऊन बसतात कारण की त्या आपल्या वाटाव्या किंवा त्या रूपात पूर्ण बघता यावं म्हणून ते पूर्ण रूप घेऊन बसलेले आहेत. लक्ष्मी आल्यानंतरून आपल्या नाशिकला पद्धत आहे की उभ्या लक्ष्म्या मोस्टली सगळ्यांकडे उभ्या लक्ष्मी आहेत. पण आमची घरातल्यांची एक भावना होती का लक्ष्म्या असल्या तर त्या 3 दिवस आपल्याकडे पाहुणे म्हणून येतात. कोणी पाहुणे आले तर आपण त्यांना उभं तर नाही करत. त्यासाठी आपण त्यांना बसूनच त्यांचा थाट करावा किंवा त्यांचा पाहुणचार द्यावा. त्यासाठी मी लक्ष्म्या आणतानाच त्यांना बसवलेल्या रूपात घेतल्या की जेणेकरून त्या शांततेने शांत रूपात आरासामध्ये बसल्या पाहिजे, त्यांचं रूप त्यांचं खुलून आलं पाहिजे, ही एक डोक्यात भावना वेगळी होती. म्हणून त्यांना एक बसलेल्या लक्ष्मीचं रूप दिलं. खडा लक्ष्मी माझ्याकडे बसलेल्या आहेत. नवदुर्गा बसलेल्या आहेत. नवदुर्गांचे 9 रूपं बसले आहेत. ज्या कलशात तुम्ही खाली बघाल तर त्यांचा मानपान, त्यांच्या सगळ्या ओटी भरणं वगैरे, म्हणजे फक्त बसवायचं म्हणून ह्यामागे हा दृष्टिकोन नव्हता, तर त्यांचा मानपानही तेवढा दिला घ्यावा, हा एक त्याच्या मागचा भावना होती. त्याच्यानंतरून त्यांचे आता लक्ष्म्या त्या येतात तर त्यांची फॅमिली पण घेऊन येतात. त्याच्या मामाच्या घरी त्या येतात. तर त्यांच्यामुळे त्यांचे 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहेत. तर तुम्ही त्यांचं रूप जरी बघितलं तर त्यांना जो आनंद होतो मामाच्या घरी जाण्याचा, तो एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर तो हास्यास्पद आहे. म्हणजे खूप आनंद त्यांचा द्विगुणित होत आहे. तर अशा पद्धतीत त्यांची रूप आहेत. तर त्यांचे कपड्यांचा जो प्रकार आहे तो एक स्वामीनारायण पद्धतीत आहे. का तो एक काहीतरी वेगळी झलक असावी. कपडे सगळे घालतात, चमकीचे घालतात वगैरे, पण काहीतरी त्यांचं पण एक रूप असावं. तर त्या लक्ष्म्यांना, त्या आईंना त्यांचे मुलं शोभावे, तर ते इतके सुंदर त्यांचे चेहरे आहेत. हा एक त्याच्या मागचा एक भावना आहे. या पद्धतीत किती दिवस लागले ते सर्व कमी? हे सगळं आता बघायला गेलं तर आम्ही वर्षभर याचा आम्ही विचार करून एक कलेक्शन करत असतो. आम्ही एप्रिल मे मध्येच त्यांच्या पैठण्या म्हणजे येवल्यावरून सगळ्या डिझाईन करून आणण्यापासून वगैरे ते ह्या गोष्टींच्या आम्ही मागे लागलेलो असतो. गेले 4 महिने आपण ह्या गोष्टींसाठी आपण कलेक्शन करतो. हे सगळं आरास लावायला एक 15 दिवस 20 दिवस आधी करतो, कारण की वर्षभर आपण एवढं डेकोर तर घरात बनवू नाही शकत. त्यासाठी एक 20 दिवस आम्ही एक सुरुवात करतो आणि एक शेवटच्या दिवशी तिची जी इच्छाप्रमाणे तर ती तिचा रिझल्ट देत असते. तर ह्या पद्धतीत आम्ही 21 दिवसात हा आरास मांडतो. पण आम्ही वर्षभर प्रयत्न करत असतो की काहीतरी सुंदर बनावं. तर एकंदरीतच अशा प्रकारे सर्व मेहनत ही घेण्यात आलेली आहेत आणि अशा प्रकारे या गौरींची आरास जी आहेत ती तयार ही करण्यात आली आहेत, जे सर्वांचंच खरं तर लक्ष वेधून घेत आहेत. कॅमेरामॅन विकी पॉवरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.